तुला उशीर होतोय तुझा घरला. अगं आम्ही सांभाळतो की इकडे. तुम्हाला अंधारात एकटं सोडून कसं जाऊ मी पप्पा? बर मी स्वयंपाकाला लागते. अगं आता एवढ्या अंधारात कसं स्वयंपाक करणार तू? मम्मीचा उजेड आहे की सोबतीला. तुम्ही बसा निवांत, मी चट दिशे आवरते. राजे अशीच माया लाव घराला. अगं तायडे पोळी करपली की. पिंट्या तू बस, मी तुला आणि पप्पांना गरम गरम जेवायला वाढते. बर. हा. आला? कुठे गेली होतीस? माहेरला. पण तिथे तर जाऊन आली होतीस ना तू? भाई पण पप्पान पिंट्याचा फोनच लागत नव्हता म्हणून गेलते तिकडे. स्वयंपाक बी करून आली. बस एवढंच? भाई फोन दाखव विरू. फोन दे. इथं काय करत होतीस? गुलाबदाजी आहेत ना? अहो एक नंबरचा हलकट माणूस आहे. पप्पांनी त्यांना लाईट बिल भरायला पैसे दिले, ते समदे पैसे त्यांनी दारूत उडवले. आज त्यांच्यामुळे तिकडे अंधार पडलाय. माणसं येऊन लाईटीचं कनेक्शन बी कापून गेले. हो तू तुझ्या माहेरी लक्ष देतेस याला माझी काहीच हरकत नाही आणि नसेल बी. पण त्याच्या नादात जर शिराळकरांचा मान पायदळीत उडवला जात असेल ना तर ते मी खपून घेणार नाही. शिराळकरांच्या सन्मानाला जरा जरी धक्का लागला ना तर मग तू आहेस आणि मी आहे, लक्षात ठेव. आई आणखी एक, घराला गृहीत धरलंयस तसं कामाला गृहीत धरू नकोस. तिकडं मी तुला नोकरी दिली, फॅक्टरीच्या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. घरचं आणि फॅक्टरीचं काम वेळेतच व्हायला पाहिजे. मग तू तुझ्या माहेरी जा, नाही तर नको जाऊस. मला काही फरक पडत नाही. वस्तात मला सकाळच्याला लवकर फॅक्टरीवर जायचंय. झोपावं लागेल लवकर. वस्तात ओय पहिलवान, मला जरा टोस्ट सँडविच बनवून दे. आत्ताच तर नाश्ता केलता ना तुम्ही? हाऊ मीनिंग? म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी खादाडी आहे? हा म्हणता का की अहो असं कुठं म्हणलं मी? मग जे ऑर्डर करायले ते करून दे. बंडा काकी, हे घर आहे, हॉटेल नाही ऑर्डर द्यायला. नीट सांगा की, मी समज देते तुम्हाला. माय गॉड. हा म्हणजे आता तू टीचिंग करून शिकवणार मला का मी कसं वागायचं ते? हा व्हॉट हॅपन मम्मा? पिल्या मम्मा पिल्या माफ कर मला. उगी झाली मी इथं इन हाऊसला. मम्मा नाही पिल्या, या इन हाऊस मध्ये माझी प्लेसमेंट
हॅपनिंग? अगं हंगरीची भूक लागली म्हणून काहीतरी इटिंग खायला ते म्हणाले गेला. खादाड म्हणाली मला. म्हणली का फ्री मध्ये फुकट इथं पडून असते आणि जाता येता इटिंगचं खात राहतात म्हणून. आणि पिल्या म्हणाले का शेल्फ मध्ये स्वतः बनवून घ्या. ओ बंडा काकी, अहो काय बी काय बडबडताय? असं कवा तरी म्हणले का मी? ए शट यू नो नॉलेज. गे सामान कसा ठेवायचा ते? काय चाललंय इकडे? ललिताबाई मला माफ करा तुम्ही. उगीच आले इन हाऊस. मी रिटर्न तिकीट जाते माझ्या घरला. मम्मा नाही पिल्या, हा असला इन्सुलिट होणार असेल ना तर मला या घरात राहायचंच नाहीये. बंडाबाई, अहो घरात इतरही माणसं आहेत, तेव्हा आवाज जरा सांभाळून. आणि कुणी काय अपमान केलाय तुमचा? अहो ललिताबाई काय सांगू आता. पण ललिताबाई अहो मी ड्रिंकिंग वॉटर प्यायला मागितलं फक्त, तर तुमच्या या पैलवान डाक्टर फुलानं माझा वॉटर उतारच केला डायरेक्ट. मला सांगा आता हिची मम्मा जर इकडे इन हाऊस आली असती आणि माझ्या पिलानं तिला असं हाडतूड केलं असतं तर सोडलं असतं का हिनं? नग बाई नग मी जातेच कशी माझ्या इन हाऊस. जाते मी रिटर्न तिकीट पिल्या. नो मम्मा. प्राजक्ता, बाहेर घराण्याचं नाव मातीत मिळवण्याचं काम केलंच आहेस तू. तर घरातही पाहुण्यांचा पाण उतारा करायला लागलीस. आई अहो, हे बघ, घरात येणाऱ्या प्रत्येकाला मान हा मिळालाच पाहिजे. मग तो घरातला असू दे, बाहेरचा असू दे, नातेवाईक असू दे, नाहीतर कुणीही. बंडाबाई, मी तुमची माफी मागते. आई अरे गाडी पैलवाना, असं काय मोठं नशीब रेखाटणार आहे स्वतःच? तुमचं बी रेखाटून देईल. मुकट्याने माझी पेन्सिल द्या. माझ्यावर आवाज चढवायलास? हा, माझ्यावर आवाज चढवायलास? माझं नशीब लिहणार तू? अरे काडी पैलवान, अरे 2 घास खायची लायकी नाही तुमची. दाजी. ए राजी, विसरू नगस, तुझी थोरली तायडी माझ्या ताब्यात आहे. आता बघ तिचे कसे हाल करतो ते. ओ दाजी, माझ्या बहिणींना त्रास द्यायचं काय बी काम नाही, सांगून ठेवतो. नाहीतर काय करशील रे काडी पैलवाना? या पेन्सिल सारखी बॉडी तुझी शार्पनर मध्ये टाकून गर गर फिरवून नाका सोलून काढीन तुला. पण नाहीतर काय करशील रे? हवी जा 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 आण, जा 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 बाजूला वा. काय करायला दाजी? दर 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 दर. अर पडली काय तिकडं? जायचं घे घे. काय चाललंय? हो सासरे बुवा, या. अहो मस्त टाइमपास चाललाय. अहो तुमचं पण मनोरंजन होईल. या. पैलवान प्राजक्ता, खूप बिझी झालात तुम्ही. आम्हाला भेटतच नाही आहात सध्या. तुमच्याशी काय कामच नाही माझं, तर मग भेटायचं कशाला? तुमचं काम तर भैया भाऊजींशी ना.
ते भेटतात ना हो तुम्हाला? नाही ते भेटतात हो, पण आपली अजून नीट ओळख झालीच नाहीये ना. बरं आपण एक काम करूया, मी तुम्हाला कारने सोडतो, म्हणजे गप्पा पण होतील, आपल्या ओळखही होईल है ना. या चला. गरज नाही. जाईन माझी. तुम्हाला हो म्हणताच येत नाही का? प्रत्येक वेळेला नाही, कधीतरी हो म्हणा, फॉर अ चेंज. हॅलो, सांगा कशाला हो म्हणताय? कारनं सोडायला की माझ्या ऑफरला? नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? पैलवान प्राजक्ता, तुम्हाला चांगलंच माहितीये मी कोणत्या ऑफर बद्दल बोलतोय. मला कंची बी ऑफर ठाऊक नाही. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं, जातोय आता माझा दिवस चांगला. थँक्यू बर का. हा पण गेस्ट नाही, म्हणजे आता लिस्निंग करून ऐकलं मी का तुम्ही प्राजक्ताला कुठेतरी कार मधनं ड्रापिंग करून सोडणार होता. नाही सोडणार होतो, पण धुडकावून लावलं तिने मला. कप बाळा कप, नको रडूस. काय झालं रे पिंट्या? अगं काय नाही, इकडं आपली खटखट चालू आहे उगाचच, तू नको लक्ष दे. पप्पा, मी नाही लक्ष द्यायचं तर मग कुणी द्यायचं? तुला दाजीनी परत पिडलं काय? राजू, आधीच आपला दगडाखाली अडकल्यात, आता उलट सुलट बोलून काय होणार आहे? म्हणून काय नुसतं सहन करायचं का हो पप्पा? नुसतं बघत बसायचं का आपण? लेकीच्या बापाचं नशीबच असं असतंय पुरी. एकदा लेकीचं लगीन करून सासरी पाठवणी केली, फक्त बघत राहायचं. तरी बरं, तुझ्या बाबतीत नशिबानं मला साथ दिली. तुझं सासर भलं आहे, पण दुसरीकडं तिकडं नाही मला नशिबानं साथ दिली पुरी. काय करू मी? मला नशिबाचं काय ठाऊक नाही पप्पा, पण तुम्ही भले आहे. तुम्ही कवा बी कुणाचं वाईट केलं नाही, देव बी तुमचं चांगलंच करणार बघा. मी म्हणायची ना, सध्या दुष्काळाची घडी आहे, पण पावसाची सर लवकरच येईल बघा. बर, जे नशिबात असेल ते होईल. तुला उशीर होतोय फॅक्टरीत जायला, तुझा बरं आधी. वय वय, स्वयंपाक करते आणि माझा आवरून चट दिशी निघते मी. तायडे, मी पण येतो तुला मदतीला. कशाला? तू शाळेत पळ, आवरायला घे चल. पप्पा येते. तुम्ही मला कार मधनं मार्केट मध्ये ड्रापिंग करून सोडा. मला जरा थोडस शॉपिंग करायचंय. शॉपिंग करायचंय हा तुम्हाला? हा, काय शॉपिंग करायची? शॉपिंग म्हणजे ते नाही नाही सॉरी, मला असं इंटरफेअर करायचं नव्हतं, पण बिझनेसमॅन आहे ना मी, मला जाणून घ्यायची इच्छा आहे, उत्सुक आहे मी खूप, की तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता आणि स्वतःला इतकं छान कसं मेंटेन ठेवता ते. सांगा सांगा, क्या है आपके खूबसूरती का राज? काय गेस्ट तुम्ही. आता आता काय असणार माझ्या खूबसूरतीचा राज म्हणा. हा, पण म्हणजे ना, मी माय शेल्फ मध्ये स्वतःवर असं ट्रू ट्रू लव्ह यू करते. हा, आणि त्या लव्ह यू सिक्वेन्स मध्ये आहे ना, म्हणजे बघा, सकाळच्या गुड मॉर्निंगचा मॉर्निंग वॉक आहे, आणि भरपूर इटिंग करून खाते मी. हा, म्हणजे कसं गेस्ट 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 गॉन. नेमकी रिक्षा बी आत्ता गावाना.
सी सी व्हॉट टायमिंग, अजून प्राजक्ताचा काही बी ऍड्रेस नाही. तरी आई तुम्ही तिला कित्यांदा बजावलं होतं, तरी बी तुम्हाला सांगते माहेरलाच गेली असणार बघा. आई मी आले. उपकारच झाले का आमच्यावर? नाही लेट का होईना, पण बाई तुम्ही फॅक्टरीवर कामाला आलात की नाही, आमच्या नशिबाचं गुडलगच फळफळलं. लेट? अहो 9ला 10 मिनिटं कमी होती घरातल्या घड्याळात, जाऊ मी इकडे निघाले तेव्हा. आणि तिथून इथवर यायला मला 6 मिनिटं लागतात धावत. इजिट? हा राईट आहे तुझं. आई आता आपण काय करूया ना, आपल्या फॅक्टरीतलं घड्याळ हिच्याही ना उषा घड्याळच्या टायमिंग प्रमाणे मॅचिंग करून घेऊ. काय ग प्राजक्ता, चालेल? प्राजक्ता, फॅक्टरीचं काम हे फॅक्टरीच्या घड्याळानुसारच चालतं. तुला उशीर झाला हे मान्य कर, आणि त्याच्या बदल्यात तुला एकतर ओव्हरटाईम करावा लागेल, नाहीतर तुझ्या अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाईल. तूच सांग काय करायचं. प्राजक्ता, काय करायचं? आई ते मी हे कांचन, हिचा अर्धा दिवसाचा पगार काप. येस येस. नाही नग, मी ओव्हर टाइम करायला तयार आहे. कांचन, हिला जितका उशीर झालाय ना त्याच्या 10 वेळ जास्त ओव्हरटाईम करून घे हिच्याकडे. येस. त्याच्याशिवाय शिस्त नाही लागायची, नाही का? व्हेरी ट्रू आई. नाउ व्हॉट लुकिंग, गो टू वर्क लोड. ऑलरेडी लेट झालाय तुम्हाला मॅडम. गो. पहिलवान डॉक्टर ऑफ लॉ, हे पॅकिंग झालं की नाही की सांगायचं काय, तेव्हा रॉ मटेरियलचा टेम्पो येईल, ते सामान उचलायचंय आणि आत भरून ठेवायचंय. अंडरस्टँड? तसं बी पोती उचलणं तुझ्यासाठी व्हेरी व्हेरी इजी, नाही का? आवर पटकन. तायडे, अरे पिंट्या, तायडे तू लवकर घरला चल. अरे पण झालंय काय? तायडे अगं आपलं घर. काय झालं घराला? तायडे अगं आपल्या घरात छप्पर पडलं. काय? अरे आता मला इकडनं हलणं बी शक्य नाही र. चल. झालं की नाही पॅक? व्हॉट दिस? वेअर प्राजक्ता? अहो तिचा भाऊ आलता ना पिंट्या, मग त्याच्यासोबत गेलीये कुठेतरी. व्हॉट? माय गॉड, एक वर्कलोड थर्ड कंप्लीट करेल तर शपथ. आई प्राजक्ता गॉन. पप्पा असं का उभं आहे तुम्ही? हा नाही, काय झालंय? हो कसं झालं? अगं काय नाही, रात्री पावसाची जोराची सर आली, पडलं. तसं मी पडायलाच झालं होतं, मीच त्याला टिकू देऊन उभं केलं होतं बळबळ. म्हणलं पैसे सोय झाली की घेऊ दुरुस्त करून ना, म्हणजे आता मी पैशाच्या मागच लागलो होतो. मला सांगावं असं वाटलं ना. पप्पा आत्ताच्या आत्ता माणसं बोलव आणि हे काम करून घ्या. पैशाचं मी बघते. तू कुठून करणार पैसे सोय? पप्पा तुम्ही काळजी करू नका, मी बघते म्हणलं ना. बोलवा तुम्ही माणसं. राजू, तू आता नको इकडे लक्ष दे, तू तुझ्या संसाराचं बघ. तू सारखं सारखं इकडे लक्ष दिलेलं बाप म्हणून मला नाही आवडत. पोरीचा संसार दोन्हीकडे असतोय पप्पा. आता कोणी आपलं मानायचं हात सवाल आहे फक्त. पण लेकीच्या कर्तव्यात मी अजिबात कमी पडणार नाही. तुम्ही
आत्ताच्या आत्ता माणसं बोलवा. मी आलेच.